हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज निलेश. आज आहे ट्यूसडे. वेदर काही असं आहे तर ॲक्च्युली 2-3 दिवसापासून पाऊस पडत होता. तर आज थोडंसं क्लिअर आहे वेदर. पाऊस नाही आहे आणि थोडंसं ऊन पण आलेलं आहे. यू कॅन सी. तर मी आता रेडी झालेलं आहे. जी की आज स्कूलला गेलेली नाही आहे. का गेली नाही? पाऊस पडत होता त्याच्यामुळे स्कूलला नाही गेली. तर मी आता जिमला जाणार आहे. जिमवरून आल्यानंतर भेटू आपण. विरा वेदू काय चाललंय? काय चाललंय? काय घेतलं? हॅलो मित्रांनो, तर मी जिमवरून आलेलो आहे आणि आता आम्ही लंच करतोय. लंचमध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो. इकडे आहे वेदू. हाय वेदू. वेदू पण जेवतीये. इकडे आहे वीरा. तर आज लंचमध्ये आहे इकडे मेनू. ब्राऊन राईस आहे, छोले, एग्स बॉईल केलेले. इकडे टोफू आहे. टोफूमध्ये थोडंसं चीज ॲड केलेलं आहे. ठीक आहे. तर हा आहे आजचा माझा लंच. तुम्ही पण या जेवायला. इकडे आहे आमची धीरू. हाय धीरू. धीरू 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 धीरू. टी व्ही. ते सगळं लक्ष टी व्हीकडे आहे. चला तर मित्रांनो जेवतो. आणि तो हॅलो गाईज, लंच झालेला आहे. तर हॅलो बस. तर आपण कुविंगचा न्यूट्री ब्लेंडर घेतलेला आहे. आणि त्याचं आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. लास्ट टाईम आम्ही कुविंगचा ज्युसर, कोल्ड प्रेस ज्युसर घेतला होता, ऑर्डर केला होता. सो ऑलमोस्ट 2 वर्ष झाले. काहीच इश्यू नाही आणि तो एक्सपिरियन्स खूप छान होता कुविंग्सबरोबर. तर आम्ही ह्यावेळेस पण न्यूट्री ब्लेंडरसाठी कुविंग्सच प्रेफर केलं. कारण क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स विथ कुविंग्स इज लाईक व्हेरी गुड. तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण अनबॉक्सिंग स्टार्ट करूया. ठीक आहे. हे असं पॅकेजिंग आहे आणि वीरा आणि वेदा अनबॉक्सिंग करणार आहेत. चलो स्टार्ट. तर असा आहे आपला ब्लेंडर. आणि आम्ही जो कुविंग्सचा कोल्ड प्रेस ज्युसर जो ऑर्डर केला होता तो पण रेड कलरच होता, त्यामुळे आम्ही रेडच घेतला. ठीक आहे. हे लीड आहे. ठीक आहे. तर अनबॉक्सिंग केल्यानंतर आपल्याला एक न्यूट्री ब्लेंडर भेटेल. एक मोठा जार आहे, एक छोटा जार आहे. हे ब्लेड आहे मसाले वगैरे ग्राइंड करण्यासाठी. हे तुम्ही यूज करू शकता. हे लीड आहे. ठीक आहे. तर बेसिकली असं काय आहे करू शकतो. जस्ट लाईक दिस, प्रेस अँड लॉक. दॅट्स इट. ठीक आहे. हे तुम्ही यूज करू शकता ज्युसेससाठी किंवा स्मूथीज, ज्युसेस वगैरे. आणि हे जे ब्लेड आहे ते तुम्ही मसाले वगैरे ग्राइंड करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. हे छोटं लीड आहे, छोटा जार आहे आणि हा मोठा जार आहे. तर आम्ही आता ट्राय करतोय. ॲपल शेक बनवणार आहे. तर लेट्स सी कसा होतोय.
चला तर मित्रांनो, भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन दिस इज निलेश सायनिंग ऑफ. बाय बाय.